इस वक्त हमारे साथ कौड़े पाटिल जो कि भावी सभापति है, उनसे हम हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से बात करते हैं क्योंकि श्रवण बाढ़ योजना और संजय गांधी निराधार योजना ऐसे बहुत से काम उन्होंने यहाँ पर परतूर तालुका लेवल पर किए हैं। चलिए आगे की उनकी क्या भूमिका है। और आपण परतूर तालुक्यामध्ये लोणीकर साहेब जालना जिल्ह्याचे मंत्री झाले, पालकमंत्री झाले आणि लोणीकर साहेबांनी श्रावणबाळ, संजय गांधी हे जे गोरगरीब लोकांचं सेवा करण्याचं जे डिपार्टमेंट आहे, जे खातं आहे, ते माझ्याकडे दिलं. त्याला मला प्रमुख केलं. राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर यांनी माझ्याकडे हे काम करायचं, हे डिपार्टमेंट माझ्याकडे दिलं. माझ्याकडे 2016पासून हे डिपार्टमेंट आलं आणि मी परतूर तालुक्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक 13,000 श्रावणबाळ, संजय गांधीच्या फायली राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर यांच्या आशीर्वादाने मी करू शकलो. मराठवाड्यात एवढ्या फायली कुठल्याच विधानसभा मतदारसंघात मंजूर नाहीत. हे केवळ लोणीकर साहेबाच्या आशीर्वादाने या परतूर तालुक्यात मी करू शकलो. खेड्यापाड्यातील जे गोरगरीब लोक असतात त्यांना परतूरला यायचं म्हटलं की यायची व्यवस्था नसती, काही नसती. यांच्या प्रत्येकाच्या फायली आपण तयार करून ज्या त्या गावात कुठल्याही समाजाचा तो लाभार्थी असला, कुठल्याही समाजाचा असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, तो ज्या निकषात बसत असेल असे लाभार्थी आपण शोधून त्यांना न्याय देण्याचं काम केलं. विधानसभेच्या अगोदर आपण 2,000 लाभार्थी एवढे कधीच मंजूर झाले नव्हते एका मीटिंगमध्ये. एवढे मोठे परतूरच्या तहसीलदार प्रतिभाताई गोरे आणि संबंधित विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी त्यांनी आणि आम्ही पुढाकार घेऊन परतूर तालुक्यात पहिल्यांदा 2,000 फायली. त्या काळामध्ये अजून कोणी खेड्यापाड्यात, शहरात कोणी असे लाभार्थी राहिले असतील ते शोधून अशी शोध मोहीम आपण राबवणार आहेत. अशी शोध मोहीम राबवून त्या प्रत्येक लाभार्थ्यांना आपण न्याय देण्याचं इथून पुढच्या काळात आपण परत काम करणार आहेत. अभी बहुत से फाइल पेंटिंग में उस ताल्लुक से क्या बात? एक 1500-1600 फायली अजून आपल्या विभागाकडे आहेत की त्यांची आता पास होंगे उसमें से एक अंदाजा फाइल? क्या बोले? फाइल पास कितने होंगे उसमें से अभी तक? हाँ, 1500-1600 फाइलें पेंडिंग में. हाँ, 1500-1600 फाइल सध्या पेंडिंग आहेत. आता महिना 2 महिन्यात संजय गांधी विभाग, संजय गांधी विभाग म्हणजे गोरगरीब लोकांची सेवा करण्याचा विभाग. मी राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्याला या समितीवर घेऊन माझ्याकडे हा पूर्ण तालुक्याचा काम करण्याचा मला मान मिळवून दिला. त्यामुळं मी राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर यांचे पहिले आभार मानतो. माझ्याकडं हे डिपार्टमेंट दिलं म्हणजेच मला या खात्याचं एक लहानसा मंत्री केलं. पूर्ण कारभार माझ्याकडे दिला म्हणून मी एवढं मोठं परतूर मतदारसंघात, परतूर तालुक्यामध्ये 13,000 फायली मंजूर करू शकलो. 2016 से 2024 दरम्यान है ना? 2016ला माझ्याकडं हे काम दिलं. राहुल भैया लोणीकर, बबनराव लोणीकर यांनी हे काम दिलं. 2016पासून 2016च्या अगोदर परतूर तालुक्यामध्ये फक्त 450 लाभार्थी होते. 450हून आपण 13,000 लाभार्थी, म्हणजे आता पूर्ण 13,000 लाभार्थी आहेत आपल्याकडं परतूर तालुक्यामध्ये. आणि लोणीकर साहेब 2016पासून आजपर्यंत आपण लोणीकर साहेबाच्या, राहुल भैया लोणीकर आणि बबनरावजी लोणीकर यांच्या आशीर्वादाने परतूर तालुक्यामध्ये जवळपास 500 असे लाभार्थी आहेत की त्यांना प्रत्येकी 20,000 रुपये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून आपण त्यांना लाभ मिळवून द्याला. हे सगळं मी लोणीकर साहेबाच्या, राहुल भैया लोणीकर, बबनरावजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे करू शकलो काम. परतूर तालुक्यामध्ये 500 लाभार्थ्यांना प्रत्येकाला अर्थसहाय्य केलं 20,000 रुपये. 20,000 प्रत्येक व्यक्ती, म्हणजे पूर्ण आर्थिक सहाय्य दिलेलं आहे आपण 20,000 रुपये. असे 500 लाभार्थी आहेत. आणि परत त्याच लाभार्थ्यांना, ज्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना इकडं संजय गांधी योजनेमध्ये प्रत्येकांना मानधन चालू केलं, म्हणजे पगार चालू केली. प्रत्येकी किती आहे त्यांना? 1500 रुपये. 1500 रुपये. हां, त्याला सहारा झाला. सहारा म्हणजे ज्या कुटुंबात एखादी व्यक्तीचं निधन झालं आहे ते कुटुंब दारिद्र्यरेषेमध्ये, त्या कुटुंबातलं 18 ते 59 वर्षाचा आतला कुठलंही कोणाचंही निधन होऊ द्या, त्यांना आपण
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकाला 20,000 रुपये त्यांना आपण आर्थिक सहाय्य देतो आहे. आपण परतूर तालुक्यामध्ये 2016पासून आजपर्यंत 500 लाभार्थ्यांना प्रत्येकाला 20,000 रुपये मानधन म्हणायचं नाही, त्याला आर्थिक सहाय्य दिलं प्रत्येकाला. आणि त्यांना इकडं परत संजय गांधीमध्ये त्यांची समाविष्ट करून घेतलं. त्यांना परत 1,500 रुपये महिना चालू केला.